स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांचं सैन्यही उभारलं. अशा अहिल्यादेवींची जयंती आज या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की अहिल्यादेवींच्या या चोंडीमध्ये ते काय भव्य दिव्य या ठिकाणी विकास आराखडा, या ठिकाणी पूर्ण आपल्याला हे वातावरण बदलायचं आहे. आणि म्हणूनच इथं येणारा प्रत्येक माणूस नतमस्तक होतो, मग त्याची आदराने मान झुकते. असं हे चोंडी हे पवित्र स्थान आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री सकाळी येऊन दर्शन घेऊन गेलेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो रामभाऊ गोपीचंदराव आपल्या सगळ्यांना की या ठिकाणी जे जे काय आवश्यक आहे, आपला विकास आराखडा तर मोठा आहे, पण जे जे काय आवश्यक आहे कुठेही इंचभर पण काही त्रुटी राहता कामा नये, त्यासाठी पैसा कमी पडणार नाही, हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या माझ्या लक्षात आहेत. आणि या बाबतीमध्ये मुंबई पुणे रस्ता जो आहे शिंगरोबाच्या बाबतीत तेही माझ्या लक्षामध्ये आहे. आणि म्हणून या समाजासाठी जे जे काय करता येईल ते केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. आधी आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आहात त्या जागी